हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्र आता जवळ येतच आहे। नवरात्रामध्ये आपला दिवा हा अखंड असला पाहिजे आणि तो अखंड दिवा लावताय तर तुम्ही त्याचे काही नियम आहेत। त्या नियम जर तुम्ही पाळले तर आयुष्यात तुम्हाला यश हे 100% मिळणारच आहे। तर कोणते आहेत हे नियम हे आपण आता बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे। यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। नवरात्रीत 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या सुद्धा दूर होतात। नवरात्री तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर काही नियम आहेत। कोणते आहेत ते नियम बघूया। नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते। 9 दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात। त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानलं जातं। अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही। नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे म्हणले जाते। तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम मिळतो। यामुळे कुटुंबात सुख समृद्धी सुद्धा टिकून राहते। अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही एक समज आहे। जर काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानलं जात नाही। दिवा पुन्हा पुन्हा विझणे हा अशुभ मानलं जातं। परंतु सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची क्षमा मागायची आहे। शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विझला तर त्यात पुन्हा वात टाकू नका। अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवायची आहे। नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण 9 दिवस राहायला पाहिजे हे शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार 9 दिवस आणि नवरात्र संपल्यानंतर हे दिवा सतत जळत असेल तर तो फुकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवायचा नाही आहे। त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्यायचा आहे। अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानले जाते। त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवायची आहे। त्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तिथे नकारात्मकता राहत नाही। तसेच कुटुंबातील सदस्यांचा जीवनात समृद्धी कायम राहते। अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो। गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते। तसेच घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होतं। तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते। तसेच पितृ सुद्धा शांत होतात। तर अशा प्रकारे हे अखंड दिवा लावण्याचे आपण नियम बघितलेले आहेत। नवरात्रामध्ये तुम्ही सुद्धा अखंड दिवा लावण्याचा अखंड दिवा राहील याचा प्रयत्न करा। आयुष्यामध्ये तुमच्या नक्कीच यश मिळेल, सुख समृद्धी आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये नांदेल। तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे नवरात्र दिव्याबद्दल। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।